तर हॅलो नमस्कार मित्रांनो, तर आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ। तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर बघू शकता हे जे बस स्टॉप आहे हे पुण्यातील सर्वात मोठे बस स्टॉप आणि सर्वात मेन बस स्टॉप म्हणजे वाकडेवाडीचं बस स्टॉप, छत्रपती शिवाजीनगरचं बस स्टॉप। जे काही गेल्या वर्षापूर्वी म्हणजे जे बस स्टॉप आपलं रेल्वे स्टेशनच्या साईडला होतं ते आता सध्या इथे आलेलं आहे, नवीन बस स्टॉप आहे। आणि ते जे बस स्टॉप आहे ते उठवण्याचं कारण तिथे मेट्रो स्टेशन आता सध्या बनवलेलं आहे, तर त्यामुळे ते बस स्टॉप उठून इथे आलेलं आहे। आणि इथे पण खूप छान आणि सुंदर अशी स्वच्छता इथे ठेवली आहे आणि बघू शकता प्रवाशांनी पण इथे सहकार्य केले आहे खूप छान प्रकारे। आणि एक म्हणायचं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं की आपण एक देशाचे नागरिक आहोत, हे देश म्हणजे आपलं घर आहे, या गोष्टी जाणीव ठेवा आणि प्रत्येकाने सहकार्य करा। आपल्या देशाला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचं काम फक्त आपणच करू शकतो, सरकार नाही। सरकार फक्त आपल्याला इंस्ट्रक्शन देण्यासाठी असते, परंतु जर सरकारच्या पूर्ण याच्यावर टाकलं तर सरकार काय करणार। परंतु या देशात आपण राहतोय, आपण खातोय पितोय आणि सरकार स्वच्छ करलं असं थोडी नसते। त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करा आणि आपल्या प्रत्येकाचं शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नक्कीच आपल्या हातात घ्या आणि ती योग्यरित्या हाताळा। आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस आपण अदर बस स्टॉप पाहतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता अदर बस स्टॉप किती कसे आता घाणेरडे आहेत। जसं की शहागडचं बस स्टॉप बघा आणि गेवराईचं बस स्टॉप बघा, असे खूप सारे बस स्टॉप आहे। मी त्या भागातला आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो, मी त्या भागातले काही बस स्टॉप बघितलेत, खूपच अशी विचित्र आणि घाण बस स्टॉप आहे तो। आणि सर्वात घाणेरडी ती लोकं आहेत ना, ती अजय देवगणची जेवढी फॅन आहेत, अजय देवगण आणि शाहरुख खानची फॅन, ती सर्वात घाण दरिद्री आपल्या देशाला लाभलेली। म्हणजे कुठेही बोलो जुबा केसरी, कुठेही खातात आणि कुठेही थुकतात। सर्वात नालायक आणि गलिच्छ जर ती लोकं आहेत। मला त्या लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक पदवी द्यायची आहे। ती पदवी म्हणजे तुम्ही सालांनो डुकराच्या पण बेकार तुम्ही इकडनं हे तुमचे तोंड आहेत, कारण की तुम्ही जे कुठे पण खाता कुठं पण थुकता पचकीन। अरे लाज वाटू द्या जरशी, आपला देश आहे, आपलं घर आहे, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे। पण जाऊ द्या मित्रांनो, तर तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून मेन जे काय दाखवते ते बघू शकता आपण। हे बस स्टॉप आहे, हे बस स्टॉप आता नवीन बस स्टॉप झालं इथे, हे वाकडेवाडीला आहे, शिवाजीनगरला आहे। आपण जर पुणे स्टेशनहूनही जवळ आहे, आता पुणे स्टेशनला जर उतरला तर तुम्ही PMPL किंवा पुणे स्टेशनने रेल्वेनी पण लोकलनी येऊ शकता शिवाजीनगरला, आणि शिवाजीनगरवरून चालत येऊ शकता किंवा ॲटो धरून तुम्ही बस स्टॉपपर्यंत पोहोचू शकता। काय शिवाजीनगरच्या बस स्टॉपपासून काही लांब नाही आहे, जवळच आहे। आणि PMPLची पण सुविधा आहे, सिटी ज्याला आपण सिटी बस म्हणतो। आणि इथे पण बस पण खूप सध्या आता छान आणि सुंदर आणि स्वच्छ अशा नवीन बससुद्धा आलेल्या आहेत आणि खूप छान सुविधा आता सध्या देतात येते सरकार, गव्हर्नमेंट आपलं। आणि याचं गव्हर्नमेंट देत नाही म्हणजे असं आपल्याच त्याच्यातून ते देतं, बरोबर आहे, त्या गोष्टी काही नाही, परंतु आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं गव्हर्नमेंट करते, हे महत्त्वाचं आहे। बाकीच्या राज्यामध्ये गव्हर्नमेंट त्यांना देत पण नाही आहे, तर आपल्याला मिळतं, याचं खूप आभार मानलं पाहिजे। आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवला आता आणि मी तिथून निघून आता चहा पिण्यासाठी आलो, थोडंसं फिरून थोडं दमलो होतो। तर या आता वातावरणामध्ये, पावसाळ्या वातावरणामध्ये चहा आणि खारी म्हटलं तर म्हणजे वेगळीच मजा। आणि या व्हिडिओ बघू शकता मी खारी वगैरे घेऊन या चौकामध्ये आलो आहे। या चौकामधून ते बस स्टॉप असं दिसतं, इथं बाहेरच आहे, PMPL वगैरे बसेसला जागा आहे, ते बघू शकता। इथं ही PMPL भोसरी वगैरे निगडी या भागात जाते आणि पलीकडच्या चौकाच्या पलीकडे होती ती बस कात्रज वगैरे, डेक्कन वगैरे अशा भागात जाते। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा। आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं।